आता बातमी गोंदियामधून आहे। गोंदिया विधानसभेच्या जागेवरती महायुतीमधल्या भाजप राष्ट्रवादीनंतर आता शिवसेना शिंदे गटानं दावा केलाय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। त्यामुळे जागेवरून महायुतीमध्ये मोठी रस्सीखेच सुरू असण्याची शक्यता आहे। गोंदिया विधानसभेसाठी शिवसेना आपली मोर्ची बांधणी करत असून ही जागा आम्हीच सोडणार नसल्याचं जिल्हा प्रमुख मुकेश शिवहरे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे या जागेवरती कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर गोंदियाच्या जागेवरून आता महायुतीमधल्या तीनही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। आधी भाजपनं, त्यानंतर राष्ट्रवादी, अजित पवार गटानं आणि आता शिंदे गटानं सुद्धा या जागेवरती आपला दावा सांगितलेला। मला असं वाटतं की जास्तीत जास्त जागा या दोन्ही गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर आम्ही लढू। विधानसभा आपली सीट मागणीची तयारी आहे। गोंदिया विधानसभा ही पारंपरिक भारतीय जनता पार्टीची सीट राहिलेली आहे आणि यावेळी ती भारतीय जनता पार्टीचीच राहणार आहे। तो दावे की बात है तो शिवसेना पूरे दावे के साथ 2024 के अंदर में उतरेगी। हर गांव में हमारा संगठन है, बूथ से लेके शिवदूत से हमारे हर गांव के अंदर हमारे लोग हैं और पूरी ताकत है हमारी, और ताकत है तो मांगने का अधिकार भी हमारा है। और इस बार तो ऐसा है 2024 में आर या पार शिवसेना दमखम से टिकट मांगेगी। यस, बिल्कुल 2024 के अंदर में मेरी खुद की तैयारी है। शिवसेना का जिला प्रमुख होने के नाते इस विधानसभा के अंदर में मेरी पकड़ है, मेरी खुद की टीम है, शिवसेना की टीम है और चुनाव की पूरी तैयारी हमारी आज से नहीं, 1 साल पहले से हम चुनाव की तैयारी करते आ रहे हैं। आम्ही महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक घटक दल म्हणून आहे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शन आणि माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे निर्णय करतील ते आम्हाला मान्य राहील। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी गोंदिया विधानसभाची तिकीट राष्ट्रवादीला मिळाली पाहिजे अशी मागणी माननीय खासदार प्रफुल्ल पटेल साहेबांकडे केलेली आहे। पण गठबंधनमध्ये महायुतीच्या धर्मामध्ये जरी काही कमी जास्त झाला तरी आम्ही महायुतीबरोबर राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।